पोलीस भरती 2025 तारीख होती 30 लास्ट. तर फॉर्म भरलेले 1 तारखेला फॉर्म भरलेले, 15 तारखेला फॉर्म भरलेले, 30 तारीख आहे म्हणून भरू 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 म्हणून थांबलेले. असं करीत करीत 30 तारखेलाच फॉर्म भरून इतक्या जणांना फॉर्म एका दिवशी भरला की 30 बरोबर का ना हॅक झाली. तुमच्यासाठी डेट वाढवून द्यावा लागली. असे सगळे ज्याच्यामुळे साईड हॅक झाली असे सुद्धा बरोबर का नाही आलेले गेलेले सर्वांना विनंती आहे पटकन लावूया. तारीख दिली होती आपल्याला 30 फॉर्म भरण्याची. 1 महिना आपल्याकडे होता आणि 1 महिना फॉर्म भरण्यासाठी दिलेला असताना सुद्धा आपण काय करायलो, त्यानं कुठं फॉर्म भरलाय, थांबा मी नंतर भरतो, मी विचार करायलो, पहिले जागा काढतो. काढ ना, जागा काढायला अडचण नाही, काढायलाच पाहिजे. आपल्या कास्टला किती आहेत, ओपनला किती आहेत, अभ्यास करायला पाहिजे. पण अभ्यास करायला 1 महिना लागत असते का रे? अभ्यास करायला 1 महिना लागते का? हा महत्वाचा विषय. काय दिसायला या गोष्टी तुम्हाला काय सांगायचंय की आपलाच आपल्यावर विश्वास नाही. ज्याचं 45, 47, 49 काही जणांचं आउट ऑफ ग्राउंड आहे. पण आउट ऑफ ग्राउंड असणारे सुद्धा विचार जर करीत असतील मी फॉर्म कुठं भरू, कमाल आहे. सगळेजण मीरा भाईंदर पुणे काऊन सगळ्यात जास्त जागा आहेत. बर तिथं सगळ्यात जास्त जागा आहे म्हणून तो तिथं फॉर्म भरला ना. मग इकडे कोण भरायचा? परभणी, हिंगोली, नांदेड बरं का नाही, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर इथं कोण फॉर्म भरायचा? अरे थोडा स्वतःवर विश्वास ठेवा, कॉन्फिडन्स बरोबर का नाही. 30 तारीख उगवायलाच नव्हती पाहिजे तुला फॉर्म भरायला. बोलल्यावर तुला वाईट वाटेल पण ही परिस्थिती सत्य आहे. ज्या माणसाला स्वतःवर विश्वास नाही, मी कुठं फॉर्म भरू आणि कुठं भरल्यानंतर मी मान्य आहे फॉर्म भरण्याचं डिसिजन इम्पॉर्टंट आहे बरोबर का नाही. फॉर्म भरताना काय बरेच जण मागच्या वेळेस असं झालं त्यांचा निर्णय चुकला होता. मुंबईला त्यांनी फॉर्म भरला, चांगले मार्क पडले बरोबर आहे. उदाहरणार्थ त्याला 132 मार्क पडले आणि परभणीची लिस्ट 127 वर क्लोज झाली. एक उदाहरण द्यायला जस्ट, म्हणजे तो कार्यकर्ता या जिल्ह्यात लागला असता असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून जरा ताण आलाय भाऊला. पण भाऊ ताण किती दिवस घ्यावा? 1-2 काऊन काय, तुझा दोस्त कुठं भरायला? अरे तू याबद्दल बोलूच नाही जास्त. 30 तारखेला फॉर्म दिला, आता 7 तारीख दिली आहे तरी सुद्धा तू आता 7 दिवस थांबतो, लास्टच्या दिवशी भरतो फॉर्म. जस का कोणीतरी तुला मुहूर्त सांगितलाय लास्टच्या दिवशी फॉर्म भरल्या तो निकालच येणार. कमाल आहे. अरे जिल्हा निवड, जागा काढ, पटकन निर्णय घे, स्वतःवर विश्वास ठेव की मी या जिल्ह्यात भरणार. अरे काही जण तर 30 तारखेपर्यंत फॉर्म भरले, आता लक्षात आलं पुण्याला 50,000 फॉर्म आले. ते उदाहरण. तर त्यानं आता जिथं भरलाय ज्या जिल्ह्यातला काढून ते पुन्हा तिथं भरायला फॉर्म. काय एक जागा पाहिजे तुला, फक्त एक, आणि आउट ऑफ ग्राउंड असणार. आणि हे कोणी विचार करा 30च्या खाली ग्राउंड आहे, 35च्या खाली मी बसतोच का नाही भाऊ? अरे पण तू ग्राउंड चांगले आहे, लेखीला अजून 2 महिने वेळ भेटणार आहे तुला, 2 बिन 3 बी भेटू शकते बरोबर आहे का नाही. तरी सुद्धा तुझ्या मनात विचार यावं, मी कुठं फॉर्म भराव. शिक्षकाला विचारायचं सर मी कुठं फॉर्म भरा? अरे तुला कोणी सांगणार नाही तो कुठं फॉर्म भराव, कारण